हॅलो मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आज आपण डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजेच यू-डी-आय-डी कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचे, याचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, तो ऑनलाईन तुमच्या मोबाईलमध्ये कशा पद्धतीने डाउनलोड होईल, याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देणार आहे. सोबतच याला मराठीमध्ये काय म्हणतात रे, अपंग आणि दिव्यांग प्रमाणपत्र. हे कशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरून तुम्ही घर बसल्या डाउनलोड करू शकता आणि तुमची योग्य पडताळणी त्या ठिकाणी करू शकता. बघा, तुम्हाला काय करायचंय, Googleला जायचंय. Google बाबा सगळ्यांना माहिती आहे. इथे गेल्यानंतर तुम्हाला स्वावलंबन इतकंच टाइप करायचं. स्वावलंबन टाइप केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसेल, त्याच्यामध्ये लिहिलं असेल यू-डी-आय-डी कार्ड, बरोबर? आणि लिहिलं असेल खाली स्वावलंबन कार्ड.गव्हर्नमेंट.इन. अशा पद्धतीचं तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली असेल, त्याच्यावर वेब पेजवर टिक करा आणि मग तुम्हाला काय होईल, अशा पद्धतीचं एक वेब पेज क्रिएट होईल. बरोबर? तुम्हाला जर इथे वेब पेजवर वाटलं की नाही इंग्लिशमध्ये आपण भरू शकत नाही, तर बघा वरती तुमच्या राइट कॉर्नरमध्ये इंग्लिश आहे. तिथे तुम्ही तुमची भाषा निवडू शकता. हिंदी, मराठी, इंग्लिश जी पाहिजे ते तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. बरोबर? त्यानंतर तुम्हाला टिक कुठे करायचं आहे? अप्लाय फॉर यू-डी-आय-डी कार्ड. अप्लाय फॉर यू-डी-आय-डी कार्ड. यावर तुम्ही टिक केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा फॉर्म ओपन होईल. बरोबर? तिथे काहीच करायचं नाही. खूप सारे दिलेलं आहे. व्हिजिट द हॉस्पिटल, सीएमओ ऑफिस, व्हेरिफिकेशन ॲप्लिकेशन, असेसमेंट ऑफ स्पेशलिस्ट डॉक्टर, रिव्ह्यू मेडिकल बोर्ड. काहीच नाही वाचायचं. डायरेक्ट आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द प्रोसेस इतकं टिक करायचं आहे आणि सबमिट बटनवर सबमिट करायचं. केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं एक नवीन वेब पेज क्रिएट होईल किंवा तुम्हाला दिसेल. इथे लिहिलं आहे अप्लाय फॉर यू-डी-आय-डी कार्ड. याच्यामध्ये 5 ऑप्शन होईल. जर तुम्ही नवीन न्यू कार्डसाठी अप्लिकेबल आहात. तुम्हाला न्यू कार्ड काय करायचं बनवायचं आहे. यासाठी तुम्ही पहिल्यावर टिक करा. जर समजा तुमच्याकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट नसेल, तुमच्याकडे यू-डी-आय-डी कार्ड इश्यू झालेलं नसेल, तर अशा वेळेस तुम्ही या ठिकाणी करा. बरोबर? तुम्ही किंवा ते मॅन्युअली घेतलं असेल, ऑनलाईन कोणत्याही पद्धतीने प्रोसेस नसेल केलं, तुम्ही सेकंड ऑप्शन टिक करा. तुम्ही या यू-डी-आय-डी कार्डला काय केलंय, अप्लाय केलाय, पण ते रिजेक्ट झालं असेल, तर तुम्ही इथे म्हणजे या ऑप्शनला जाऊ शकता, तिसऱ्या ऑप्शनला. आय हॅव ऑब्टेन डिसेबिलिटी सर्टिफिकेट, कॉमा यू-डी-आय-डी कार्ड बट रिक्वायर न्यू यू-डी-आय-डी कार्ड. म्हणजे काय, एक जर तुम्ही ऑलरेडी अप्लाय केलं होतं, ते तुम्हाला मिळालं पण आहे. काही कारणास्तव तुम्हाला दिसत नसेल, तर अशा वेळेस तुम्ही चौथा ऑप्शन घ्या. आणि 5वा ऑप्शन जे दाखवलेलं आहे, याच्यामध्ये सांगितलं आहे, की तुम्ही अप्लाय केलेलं आहे, पण अजून ते प्रोसेस झालं नाही. अशा वेळेस तुम्ही 5वं करा. पण आपल्याला नवीन यू-डी-आय-डी कार्ड बनवायचा यासाठी आपण पहिल्या ऑप्शनवर क्लिक केलं आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर एक नवीन वेब पेज तुमच्या समोर ओपन होईल. ते लिहिलं आहे आधार ई-के-वाय-सी और सबमिट. म्हणजे तुमचा जो आधार नंबर आहे तिथे टाकून अप्लाय विथ आधार केलं, तिथे तुम्हाला आधार नंबर अशा पद्धतीने तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. हा जो कॅप्चा दिलेला आहे 10+9, इथे 10+9 आहेत. बस बाकीच्या ठिकाणी वेगळा असू शकतो. तो तिथे टाकायचा आणि जनरेट ओ-टी-पीवर टिक करायचं. जनरेट ओ-टी-पीवर टिक केल्यानंतर तुम्हाला एक तुमच्या मोबाईलवर ओ-टी-पी येईल, ज्याच्यावर तुमचा आधार नंबर रजिस्टर्ड आहे. ते तुम्ही तुमचा काय टाकायचा, ओ-टी-पी टाकायचा. टाकल्यानंतर काय तिथे सबमिटचं ऑप्शन येईल. सबमिट टिक करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला काय येईल, अशा पद्धतीचा रजिस्ट्रेशन फॉर्म येईल. बरोबर? ते वेब पेजवर अशा पद्धतीचं एक रजिस्ट्रेशन फॉर्म होईल. त्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये बघा, इथे तुमचं ॲप्लिकेशन फुल नेम, तुम्ही तुमचं नाव टाका. जसं माझं नाव किरण मारुतराव वानखडे आहे. टाकलं. आता इथे नाव टाकल्यानंतर बघा, इथे मराठीचं काही ऑप्शन नाहीये. मराठीमध्ये टाकायचं आहे. तर तुम्हाला थोडंच या वेब पेजला काय करायचं आहे, स्क्रोल करून खाली यायचं आहे. स्क्रोल करून खाली आल्यानंतर बघा, ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्समध्ये एक ऑप्शन येतं. चूज स्टेट. इथे तुम्हाला महाराष्ट्र टिक करायचं आहे. काय टिक करायचं आहे? महाराष्ट्र टिक करायचं आहे. महाराष्ट्र टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा एक ऑप्शन उपलब्ध होईल. दिसतंय? बघा इथे ॲप्लिकेशन फुल नेम, जसं मी माझं इंग्लिशमधनं टाकलं किरण मारुतराव वानखडे. तुमच्या आधार कार्डवर आहे तसंच तुमचं नाव टाकायला पाहिजे. मग इथे काय येईल, मराठीमध्ये टाका. जसं तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट चूज करायचं आहे. तुम्ही स्टेट चूज केलं महाराष्ट्र, मग इथे मराठीचं नाव होईल. बघा इथे पेन्सिलचं ऑप्शन आहे. पेन्सिलचं नाव ते यूज करून तुम्हाला इथे तुमचं नाव मराठीमध्ये टाइप करायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. टाकला. जीमेल आयडी असेल तर आयडी टाका किंवा दुसरा कोणता ईमेल आयडी असेल तो इथे टाकला तरी चालेल किंवा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. तुमची डेट ऑफ बर्थ, आधार कार्ड आणि तुमची डेट ऑफ बर्थ मॅच व्हायला पाहिजे. मग तुमचं जेंडर मेल आहे, फिमेल आहे, काय ते तुम्ही इथे टाका. त्यानंतर नेम ऑफ द ॲप्लिकेशन म्हणजे
हे आईनी केलाय, बाबांनी केलाय, तुमचं रिलेशन काय त्यांच्याबरोबर इथे टाकलं. त्यांचा फोटो, सिग्नेचर या पद्धतीने तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे. सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ॲड्रेस टाकायचा इथे, बरोबर? तुमचा पर्मनंट ॲड्रेस काय, तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस काय. पर्मनंट आणि करस्पॉन्डंट ॲड्रेस जर सेम असेल, तर तुम्हाला एकच टिक करायची गरज आहे. बाकी काही गरज पण नाही. त्यानंतर तुम्हाला हॉस्पिटल फॉर असेसमेंट अँड इश्यू यूडीआयडी कार्ड फॉर द डिसेबिलिटी सर्टिफिकेट. म्हणजेच काय, जर आता तुम्हाला हे प्रमाणपत्र पाहिजे आहे, तर हे कुठून मिळेल? यासाठी तुम्हाला काय करायचं, ॲज यू ट्रीटिंग हॉस्पिटल इन अदर स्टेट और डिस्ट्रिक्ट. आपण दुसऱ्या स्टेटमध्ये नाहीये, आपल्या जिल्ह्यामधूनच आपण बनवणार आहे. त्यामुळे काय करायचं, तुम्ही जेव्हा येस या ठिकाणी कराल, तर तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यामधून किंवा दुसऱ्या स्टेटमध्ये जावं लागेल. पण जर तुम्ही इथे नो केलं, तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमचा ॲड्रेस टाकलेला आहे, तेच जिल्हे या ठिकाणी दिसतील. म्हणजे डिस्ट्रिक्ट याच ठिकाणी दिसतील. आणि कोणत्या हॉस्पिटलमध्ये ते प्रमाणपत्र बनतात, डिसेबिलिटी सर्टिफिकेट बनतं किंवा यूडीआयडी कार्ड बनतं, याची तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाईल. मग इथे काय टाकायचं, फॉर एक्झाम्पल मी बारामतीचं इथे सिलेक्ट केलेलं आहे. समजा तुम्ही यवतमाळमधून मध्ये असाल, तर जेएमसी कॉलेज ऑफ यवतमाळ अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दिसेल. तुम्ही त्याला सिलेक्ट केलं, कॅप्चा टाकला आणि नंतर इथे काय करायचं, सिलेक्ट करायचं. बरोबर? सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही काय करायचं, याच्यावर सबमिट बटनावर टिक करायचं. सबमिट बटनवर टिक केल्यानंतर अशा पद्धतीचं तुमचं एक ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू तुम्हाला दिसेल आणि जिथे तुमची इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता किंवा याला फायनल सबमिट सुद्धा करू शकता. बघा, एडिट पण करता येतं. काही इन्फॉर्मेशन चुकली असेल, तुम्हाला एडिट करता येतं आणि जर काहीच इन्फॉर्मेशन चुकली असेल, तुम्ही फायनल सबमिटवर टिक करा. फायनल सबमिटवर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा तुमचा एक आयडी जनरेट केलेला दिसेल. बरोबर? हा एनरोलमेंट नंबर तुम्ही फोटो घेऊन ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये किंवा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. आपल्याला कामी येणार आहे. त्यानंतर इथे बघा 2 गोष्टी या ठिकाणी दिसताय. एक डाउनलोड ॲप्लिकेशन आणि दुसरा डाउनलोड रिसिप्ट. या पद्धतीने डाउनलोड ॲप्लिकेशन सुद्धा तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड रिसिप्ट सुद्धा तुम्हाला आता इथून डाउनलोड करायची आहे. त्यानंतर अशा पद्धतीचं ते रिसिप्ट तुमच्या समोर येईल. बरोबर? ही रिसिप्ट तुमच्या समोर आली. याला डाउनलोड करायचं. जी डेट आपण सिलेक्ट केलेली होती, ती डेटला घेऊन सोबत तुमचं राशन कार्ड लक्षात घ्या काय करायचं आहे. राशन कार्ड त्याचबरोबर तुम्हाला तुमचं आधार कार्ड त्याचबरोबर तुमचे पासपोर्ट साइज फोटो बरोबर? पासपोर्ट साइज तुमचे फोटो, हे सुद्धा तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तुमच्याकडे काही डिसेबिलिटीचे जर डॉक्युमेंट्स असतील, ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणाहून घेऊन जायचे आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचा यूडीआयडी हा लगेचच्या लगेच जनरेट करून दिला जाईल किंवा त्याची पडताळणी होईल आणि तुमच्या हातामध्ये तुमचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. अशा पद्धतीने तुम्हाला घर बसल्या हे तुमचं यूडीआयडी कार्ड म्हणजे डिसॅबिलिटी कार्ड काढता येईल. आय होप तुम्हाला ही प्रोसिजर आवडली असेल. तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सोबतच तुमचे जे मित्र-मैत्रिणी आहेत, त्या सर्वांपर्यंत अशा पद्धतीचे व्हिडिओ पोहोचवा. जेणेकरून तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, कुठेही पैसे देण्याची गरज नाही. घर बसल्या तुम्ही हे काम करू शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही नक्की लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल. आता इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.